कुरंगी उपप्राथमिक आरोग्य दवाखाना धुळक्यात सुरू करण्याची नागरिकांची मागणी। शहादा तालुक्यातील कुरंगी गावात 4 वर्षांपूर्वी उपप्राथमिक आरोग्य दवाखान्याचे नवे इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे। आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून कुरंगी, कोचरा, खेळदिगर व दामडदा येथील नागरिकांना, विशेषतः महिलांना मोफत व सुलभ आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने हा दवाखाना उभारण्यात आला। मात्र आजतागायत एकाही कर्मचाऱ्याची नेमणूक न झाल्याने दवाखाना बंदच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। या परिसरातील नागरिकांना ताप, मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांचा सामना करावा लागत असून उपचारासाठी शहादा शहरातील खाजगी दवाखान्यात मोठा खर्च करावा लागत आहे। त्यामुळे बांधून तयार असलेला दवाखाना प्रत्यक्षात कधी सुरू होणार असा सवाल आता नागरिकांमध्ये जोर धरू लागला असून प्रशासनाने तातडीने कर्मचारी नेमणूक करून दवाखाना सुरू करावा अशी ठाम मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।